लेक्चर नंबर 6 आपण स्टार्ट करतो आहे मॅथमॅटिकल लॉजिक. पण लास्ट लेक्चरमध्ये हे काही क्वेश्चन सॉल्व केले होते ज्यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट किंवा लॉ आपण यूज केले होते. हे पर्टिक्युलर जे लॉज आहे त्याच्या अकॉर्डिंग हे सर्व काही स्ट्रक्चर होते. सो आज आपल्याला सर्किटच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस करायचं आहे. सर्किट्स म्हटलं तर हे क्वेश्चन्स, हे सर्व क्वेश्चन्स ज्याच्यात मोस्टली सर्किट गिवन आहे, तुम्हाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म नोट केल्यानंतर माइट बी जे आपले लॉज आहे ते लॉज यूज करून रिडक्शन करावं लागेल. हे सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकतात. बरेचसे क्वेश्चन पार्ट 25च्या अकॉर्डिंग पण विचारले गेले आहेत. सर्व महत्त्वाचे आहेत आणि सिम्पल आहे, म्हणजे कन्फर्म त्याच्यात मार्क्स भेटू शकतात. तर ह्यामधला फर्स्ट क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस आपण सर्किटचं ॲनालिसिस केलं होतं त्या सर्किटच्या याच्यात पी क्यू आर S1 S2 S3 याच्या अकॉर्डिंग सर्किटमध्ये आपण स्विचेसला असाइन करायचो. ते बाय डिफॉल्ट दिलेलं असतं. जर तुम्ही पाहिलं तर P स्विच S1 इज क्लोज, Q इज अ स्विच S2 इज क्लोज, R इज अ स्विच S3 इज अ क्लोज. हे सर्व पॅरामीटर्स आहे आणि सर्किट गिवन आहे. आपल्याला विचारलं आहे देन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इज अ इक्वलंट टू. सिम्बॉलिक फॉर्म ऑब्टेन करायचा आहे आणि तो कोणाला इक्वलंट असेल हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. याच्यात जर हे दिसत नसेल तर हा S3 डॅश आहे, हा S2 डॅश आहे, हा फक्त S1 आहे, हा S1 S2 S3. ठीक आहे, नोट करा. आता सिम्बॉलिक फॉर्म फक्त त्याचा बनवायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म बनला तर त्याचं स्ट्रक्चर येऊन जाईल. पहा सिम्बॉलिक फॉर्म S1 चं अँड ऑपरेशन आहे ह्या दोघांसोबत. हे दोघे एकमेकांना पॅरललमध्ये, दॅट इज अ Q और R. हे झालं फर्स्ट स्ट्रक्चर. पण जर पाहिलं पार्ट वाईज असाइन करायचं म्हटलं तर पार्ट 1 पार्ट 2. पार्ट 1 आहे S1 सिरीज विथ सेकंड, जो पार्ट 1 मधला सेकंड पार्ट जो S2 S3ला ऑरमध्ये ऑपरेशन आहे. पुढचा आता याच्यात 3 स्विचेस आहे जे याला ऑरमध्ये कनेक्टेड आहे आणि ते जे 3 स्विचेस आहे ते सिरीजमध्ये आहे. S3 डॅश S2 डॅश आणि S1 म्हणजे निगेशन ऑफ R, निगेशन ऑफ ऑर ऑपरेशन, निगेशन ऑफ Q, ऑर ऑपरेशन विथ P. सो हा आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म. सो आपल्याला पहिले सिम्बॉलिक फॉर्म ऑब्टेन करायचा आहे, मग सिम्प्लिफिकेशन करता येईल. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म नोट केला आहे. सो आता याला सॉल्व करून हा जो सिम्बॉलिक स्ट्रक्चर आहे स्विचिंग सर्किटचं तो कोणाला इक्वलंट हे दाखवायचं होतं. मग इक्वलंट म्हटलं तर तुम्हाला लॉ यूज करावं लागतील. लॉच्या अकॉर्डिंग हा पण एक टोटल तुम्ही एक ब्रॅकेट घेऊ शकता जर पाहिजे तर, कारण की तो एक पार्ट आहे. चेक करा आता. याच्यात जर ऑब्झर्वेशन केलं तर हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट दोघी ऑरमध्ये कनेक्ट आहे, ते दाखवले. जर दोघांमध्ये हां हे अँडच्या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. ठीक आहे, हे दोघांमध्ये काही कॉमन असेल तर तुम्ही कॉमन घेऊ शकता. चेक करा आता पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पीचं अँड ऑपरेशन कॉमन आहे. पाहून घ्या, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पीचं अँड ऑपरेशन कॉमन आहे. सेकंड थिंग, जर साईन सारखे असतील तर असोसिएटिव्ह लॉच्या अकॉर्डिंग तुम्ही ब्रॅकेट देऊ शकतायत किंवा ब्रॅकेट नाही दिलं तरी पण सारखंच आहे. म्हणजे याच्यात जर पाहिलं तर फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये पीचं अँड ऑपरेशन आपण कॉमन घेऊ शकतो आहे, ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह किंवा डिस्ट्रीब्युशनच्या अकॉर्डिंग हे स्ट्रक्चर बनलं आहे. सो काय बाकी राहिलं आहे, हा ब्रॅकेट ऑर ऑपरेशन सेकंड, निगेशन ऑफ R अँड निगेशन ऑफ Q. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह आपण यूज केला आहे त्याच्या अकॉर्डिंग हे स्ट्रक्चर आलं. सो याच्यामध्ये पीचं अँड ऑपरेशन ॲज इट इज, आणि हे जर पाहिलं तर हे दोघी सेम बनवू शकतात. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. फक्त याच्यात काय करायचं आपल्याला, निगेशन कॉमन घ्यायचा आहे, ज्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतो आपण. निगेशन कॉमन घेतला तर हा झाला R चं ऑर ऑपरेशन विथ Q.
आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज क्यू ऑर आर. क्यू ऑर आर किंवा आर ऑर क्यू दोघी सेमच राहतात, म्हणजे शफल केलं तर ही टर्म सेमच आहे. फक्त बाहेर कोण आहे? निगेशन. निगेशन म्हटलं जर हा ट्रू असेल तर हा काय होऊन जाईल? फॉल्स. ट्रू फॉल्सची ॲडिशन आहे, काय असते? ट्रू. तर पीचं अँड ऑपरेशन ट्रू सोबत आहे असं म्हणू शकतो आपण. सो पीचं मल्टिप्लिकेशन ट्रू सोबत आहे. जर पी फॉल्स झाला तर रिझल्ट फॉल्स होऊन जाईल. जर पीची व्हॅल्यू ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू होईल, म्हणजे रिझल्ट डिपेंड ऑन पी. हे स्ट्रक्चर आहे, नोट करा. जे लॉ यूज झाले एक बाजूला फक्त नोट करून घ्यायचं समजण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन कंप्लीट करा. काही वेळेस हे सोल्युशन केल्यानंतर ऑप्शनमध्ये स्विचेस दिलेले राहतात. म्हणजे आता जसं पी आला आहे तर ऑप्शनमध्ये ऑप्शन पण सर्किट डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये राहिलं असतं. S1 S2 S3 वेगवेगळे स्विचेस असू शकतात. जसं आता याची डायग्राम बनवायची तर एकच स्विच आला असता फक्त. नाव सेकंड क्वेश्चन. नोट करा. आता प्रत्येक क्वेश्चनमध्ये हा पार्ट दिलेलाच आहे की पी म्हणजेच काय? S1 इज क्लोज, क्यू इज अ S2 क्लोज. तर तुम्ही त्याला नोट नाही केला तरी पण चालणार आहे. म्हणजेच डायरेक्ट तुम्ही असं नोट करू शकता जे विचारलं आहे करेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ द सर्किट. सो सर्किट आणि ऑप्शन याचं करेक्ट म्हणजे सोल्युशन करून आपल्याला रिझल्ट विचारला आहे की लॅम्प इज ऑलवेज ऑन, लॅम्प इज ऑलवेज ऑफ किंवा काही अजून बाकी ऑप्शन्स आहे. सर्किट डायग्राम बनवा. ऑब्झर्वेशन करा काय सांगितलं आहे. पाय सर्किटला आता आपण सिम्बॉलिकमध्ये कन्वर्ट करणार आणि सॉल्व करणार. सोल्युशन करून जर टी आला, टीचं मिनिंग आहे टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजीचं मिनिंग आहे की लॅम्प इज ऑलवेज ऑन. म्हणजेच स्विचेसचं कंडिशन काही घ्या, लॅम्प हा ऑलवेज ऑन असेल. जर एफ आला सोल्युशन करून तर एफ म्हणजे काय? एफलाच तुम्ही 0 म्हणतात आणि टी आला तर 1 म्हणतो आपण. 1 म्हणजे लॅम्प ऑन आहे, 0 म्हटलं तर लॅम्प इज ऑलवेज ऑफ. किंवा मग असं पण येऊ शकतो सोल्युशन करून. ठीक आहे. आता आपण सिम्बॉलिक फॉर्मच्या अकॉर्डिंग सॉल्व करतोय पण थोडंसं लॉजिक चॅप्टर आहे. आपण सर्किट्समध्ये जर लॉजिकली स्टडी केला तरी काही क्वेश्चन असे आहेत सर्किटच्या अकॉर्डिंग ज्याचा आन्सर तुम्ही ओरली पण देऊ शकता. आता हा जो क्वेश्चन आहे जो 25 मध्ये आला आहे याचा आन्सर तुम्ही सर्किट पाहून पण देऊ शकता. चेक करा जरा. जर मला हा लॅम्प ऑन करायचा असेल तर करंट पास झालं पाहिजे, पूर्ण करंट ह्या डायरेक्शनमध्ये पास झालं पाहिजे, एक पूर्ण कंप्लीट सर्किट झालं पाहिजे. चेक करा. जर करंट पास करायचं असेल तर मी आता फक्त S1 आणि S2चं विचारतो स्टेटस तुम्हाला. S1 आणि S2 क्लोज पाहिजे की ओपन पाहिजे? कंपल्सरी दोघी काय पाहिजे? क्लोज.
मी आता हे का विचारले, कारण की ते सिरीजमध्ये असल्यामुळे ते का ऑरमध्ये राहिले असते पॅरललमध्ये तर दोघांपैकी एक क्लोज ओपन राहिलं चालतं, पण हे दोघी सिरीजमध्ये आहे तर हे कंपल्सरी क्लोज असले पाहिजे तरच करंट जाईल. पण आता हा S1 S2 आहे, हा त्याचा कोण आहे निगेशन. हे दोघी क्लोज पाहिजे तरच करंट जाणार आहे, पण ह्या दोघांना जर मी क्लोज केलं तर हे दोघी काय होऊन जातील, जाईल का इथनं करंट पुढे. म्हणजे हे फिक्स आहे, यांना क्लोज करणं गरजेचंच आहे, पण इथनं करंट जाणारच नाही. म्हणजे हा लॅम्पचा जो स्टेटस आहे तो ऑलवेज काय राहील, ऑफ. असं पण आन्सर तुम्ही देऊ शकतात. हेच तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सॉल्व केल्यानंतर ऑफ म्हटलं तर लास्टला एक भेटू शकतोय. चेक करा आता सिम्बॉलिक फॉर्म. पीचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू सोबत आहे. अँड ऑपरेशन ओके S2 म्हटलं तर फक्त क्यू. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. पीचं अँड ऑपरेशन याच्यासोबत आहे. हे दोघी पॅरललमध्ये तर पॅरलल दाखवले निगेशनमध्ये, तर असं स्ट्रक्चर आलं आहे. पण ह्यासारखं आपण काल क्वेश्चन पण सॉल्व केले होते. जर आता याला आपण सॉल्व करतो, हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. सॉल्व करायचं म्हटलं तर सिम्पल ऑप्शन आहे. जर साईन सेम असतील, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, ही थर्ड टर्म आहे, ह्या तिघांमध्ये साईन अँडच्या आहेत किंवा सेम आहेत. जर साईन सेम असतील तर तुम्ही इलेमेंट शफल करू शकतात. तर इलेमेंट मी चेंज करतोय. शफल म्हणजे ही टर्म मी आधी पण नोट करू शकतो. हे जस्ट लाईक यासारखं आहे, 2 × 3 × 4 साईन सेम आहेत. तर तुम्ही त्याला 4 × 2 × 3 नोट करा, नो प्रॉब्लेम. त्याला ब्रॅकेट द्या तरी पण काही प्रॉब्लेम नाही, ब्रॅकेट रिमूव्ह करून टाका तरी पण आन्सर सारखंच राहील. ठीक आहे. तर ह्या अकॉर्डिंग हा इलेमेंट मी शफल करून घेतला. बाकी अँड ऑपरेशन हा जो ब्रॅकेट होतो ॲज इट इज. चेक करा, झाला आन्सर. सो पी अँड क्यू याला ब्रॅकेट देऊ शकतोय, कारण की साईन सेम असेल तर तुम्ही ब्रॅकेट देऊ शकतायत. अँड याच्यात फक्त मी निगेशन कॉमन घेतोय. हा पण काय झाला, पी अँड क्यू. दोघी सेम आले. दोघी सेम म्हणण्यापेक्षा दोघी एकमेकांना कॉम्प्लिमेंट फॉर्मॅटमध्ये आले. हा सेम स्टेटमेंट इथे आलं आहे. जर हा ट्रू असेल तर हे ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन आहे. काय असतं मल्टिप्लिकेशन, फॉल्स. म्हणजे लॅम्प इज ऑलवेज ऑफ. नोट करा. नेक्स्ट वन. पुढच्या क्वेश्चनमध्ये स्विचिंग सर्किट गिवन आहेत, ते पण 5 स्विचिंग सर्किट आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ इक्वलंट सर्किट. म्हणजे पेअर ऑफ इक्वलंट सर्किट म्हटलं तर 2 सर्किटची पेअरिंग, ॲक्च्युली 2 सर्किट्स सेम आन्सर क्रिएट करणार आहे. म्हणजे दोघांचा सिम्बॉलिक फॉर्म सेम असेल. सो पेअर शोधायची फक्त. सो फर्स्ट थर्ड असू शकते, सेकंड ऑप्शन तसे दिलेले आहेत. आता हा क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल, ठीक आहे, पहिले ड्रॉ करा स्ट्रक्चर. सर्किट्स ड्रॉ करा.
नाव सर्किट नंबर 1 चा ॲनालिसिस आपण करतोय. पी अँड क्यू याचं ऑर ऑपरेशन पी अँड आर सोबत आहे. प्रत्येकाचा सिम्बॉलिक फॉर्म नोट करून थोडंफार सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करावं लागेल. जसं आता याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे आणि सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर पीचं अँड ऑपरेशन कॉमन आहे. सो यात क्यू और आर आपल्याला भेटू शकतं. हे झालं फर्स्ट सर्किटचं सिम्बॉलिक स्ट्रक्चर. जर ह्यासारखं आन्सर कुठल्या अदर सर्किटचं आलं तर आपल्याला पेअर भेटू शकते. देन सेकंड S1 म्हणजे पी चा ऑर ऑपरेशन आहे ह्या 2 स्विचेससोबत आणि हे 2 स्विचेस सिरीजमध्ये आहे. क्यू अँड आर चेक करा. आता फर्स्ट अँड सेकंडमध्ये काही सेम दिसत नाही, तिथे साईन चेंज आहेत. इथे ऑर आहे तर तिथे अँड आहे, लाईक दॅट. तर सेकंड एवढंच राहणार आहे. थर्ड स्विचमध्ये S1 सिरीज विथ म्हणजे पीचं अँड ऑपरेशन आहे ब्रॅकेटसोबत. ब्रॅकेटमध्ये आहे S2 S3 ऑर ऑपरेशनमध्ये आहे. जरा चेक करा. आता हा थर्ड सर्किटचं स्ट्रक्चर आलं आहे. थर्ड सर्किटचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे आणि फर्स्टचा जो आहे तो सेम आला आहे. चेक करा, दोघी सेम आहेत. ठीक आहे. आता म्हणजे हेच आपलं आन्सर असलं पाहिजे. पुढे जाऊन आता तुम्ही अजून 2 सर्किट बाकी आहेत ते आपण नोट करणार आहोत, पण ते काय मॅच होणार नाही. सो 1 and 3 सेम आहेत. तरी बाकी चेक करून घेऊ. सर्किट नंबर 4 S1 S2 S3 P अँड Q अँड R. ह्याच्यात कोणी मॅच करत नाही, सेम. अँड 5 नंबर P अँड Q याचं ऑर ऑपरेशन आहे S3 सोबत R सोबत. याच्यात पण तुम्ही पाहिलं तर हे काही कोणाला मॅच करत नाही, कुठल्या जेला मॅचिंग नाही. ठीक आहे. तर फायनली सर्किट नंबर 3 आणि 1 हे सेम आहेत. हे एक्स्ट्रा पण नोट करून घ्या सर्व. सो ऑप्शन टिक करायचं आहे डी 1 and 3. पुढचा क्वेश्चन नोट. बाकी कोणाचं आहे नोट कर. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सर्किट्स ऑप्शन गिवन आहे. आता ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये हे कंपल्सरी दिलेलं आहे. तुम्ही हे काय नोट करण्याची गरज नाही, डायरेक्ट हे नोट करा. इथनं स्टार्ट करा. द स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेड दी स्टेटमेंट. हे जे स्टेटमेंट आहे म्हणजे हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो कोणत्या स्विचिंग सर्किटचा आहे हे आपल्याला विचारलं आहे. सो हे सर्किट पण ड्रॉ करण्याची गरज नाही, जे आन्सर येईल तेच फक्त ड्रॉ करा. पाहिजे तर मी ही PDF शेअर करणार आहे, तुम्ही एक्स्ट्रा जे पॅरामीटर आहे ते घरी पण नोट करू शकता किंवा याच्यात तुम्हाला लेक्चरमध्ये पण दिसून जाईल ॲपमध्ये. सो एवढाच पार्ट नोट करायचा आहे.
ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा. हा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे पाहतात, याच्यात जर पाहिलं तर सर्किटमध्ये हा एक पार्ट आहे, पार्ट नंबर 1, आणि हा टोटल सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्ट फर्स्ट पार्टमध्ये जर पाहिलं सर्किट तर हे पण आहे, टोटल 5 स्विचेस आहे पहा, जर काउंट केले तर याच्यानुसार 6 स्विचेस आहे. 6 स्विचेस असलं पाहिजे. सो 6 म्हटलं तर याच्यात 6 आहे, याच्यामध्ये 6 आहे, याच्यात 6 आहे. चेक करा. आता पहिले आपण इथनं स्टार्ट करतो. पी अँड क्यू. पी अँड क्यू म्हणजेच S1 S2 सिरीजमध्ये असले पाहिजे. S1 S2 सिरीजमध्ये नाही, सिरीजमध्ये आहे पण तो निगेशन आहे, ते नाही चालणार. हे याचं तर कामच नाही. टोटल 6 स्विचेस पाहिजे होते. S1 S2 आहे म्हणजे ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी या दोघांपैकी. मग आता दुसरा जो पार्ट आहे, निगेशन ऑफ पी म्हटलं तर S1 डॅश पाहिजे स्टार्टिंग, आणि मग अँड ऑपरेशन 3 स्विचेस सोबत आहे. स्टार्टिंग S1 डॅश पाहिजे, देन बाकी रिमेनिंग निगेशन ऑफ क्यू आहे. क्यू म्हटलं तर ज्याला आपण S2 डॅश म्हणतो, पी आहे, परत S1 आहे, परत आर आहे. बरोबर मॅच होत आहे. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर इथे हा जो निगेशन ऑफ पी आहे त्यांनी फक्त पी दिलेला आहे, म्हणजे हा चालणार नाही. इथनंच ते सर्किट कॅन्सल झालं. सो ऑप्शन सी असलं पाहिजे. तर याचा आन्सर डायरेक्ट हे ड्रॉ करून टाका, म्हणजे आन्सर ड्रॉ करा डायरेक्ट जे पण आहे. बाकी एक्स्ट्रा पाहिजे तर ते तुम्हाला PDF मध्ये भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. बाकी कोणाचं आहे? काही वेळेस असं पण होऊ शकतं. ठीक आहे, आता यांनी डायरेक्ट ॲज इट इज दिलं आहे, बट समजून घ्या हे सर्व आपण व्हेरीफाय केलं असतं आणि एकही सर्किट मॅच नाही झालं असतं, तर तुम्हाला थोडंफार याला सॉल्व करावं लागलं असतं. म्हणजे जेवढे स्विचेस आहे तेवढे तरी 5 स्विचेस राहिले असते तर 5 स्विचेसमध्ये आणलं असतं. 2 स्विचेस तर 2. आता समजून घ्या ऑप्शन असेच राहिले असते. याला सॉल्व करूनच ऑप्शन होतं मग तो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. आन्सर याच्यात पण सारखंच आहे. सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, त्याला सॉल्व करून हे ऑप्शन येणार आहे, कारण की आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये भरपूर स्विचेस आहे. चला पहिले ते नोट करा.
सिम्बॉलिक फॉर्मचं जे स्ट्रक्चर आहे पी अँड आर, हे स्ट्रक्चर आपण नोट केलेलं आहे. याच्यात जर पाहिलं तर ऑप्शनमध्ये त्याचं सिम्प्लिफाईड स्ट्रक्चर दिलेलं आहे, म्हणजे सिम्प्लिफाय करून आन्सर येणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. मी नोट करतो, सॉल्व करतो, ते पाहून घ्या. नंतर मग तुम्ही नोट करू शकता. थोडेसे लॉज आपल्याला यूज करून याला आता सॉल्व करावं लागणार. याच्यामध्ये जर पाहिलं तर हा मेजर ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये 2 पार्ट्स दिले आहेत ज्यांचं सिरीजमध्ये ऑपरेशन आहे. आणि परत लास्टमध्ये एक ऑर ब्रॅकेट दिलेला आहे, म्हणजे हा थर्ड पार्ट होता स्विचचा. ठीक आहे, ओव्हरऑल ते स्विचेस फॉर्मॅटमध्ये जर सर्किट राहिलं असतं तर खूप मोठं राहिलं असतं. किती स्विचेस आहे पहा, 3, हे 3, 6, 7, 8 स्विचेसचं सर्किट राहिलं असतं. नाव याला आता रिडक्शन करतो आपण. रिडक्शन करताना फर्स्ट पार्ट पहिले आपण ॲनालिसिस करू शकतो. याच्यात पहा, हा क्यूचं अँड ऑपरेशन आहे, मध्ये ऑर आहे, तर एकच ऑप्शन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणं मध्ये. सो क्यूचं हा ब्रॅकेट ॲज इट इज राहील. इंटरनली फक्त आता अप्लाय करतोय क्यूचं अँड ऑपरेशन, निगेशन ऑफ क्यू सोबत, मध्ये ऑर, परत क्यूचं अँड ऑपरेशन आर सोबत. पहा, कर्ली ब्रॅकेटचं स्ट्रक्चर आपण सॉल्व केलं आहे. फर्स्ट कर्ली ब्रॅकेट सॉल्व झाला आहे. पुढचं अँड, परत सेकंड कर्ली ब्रॅकेटमधलं एलिमेंटमध्ये याच्यात पण साईन वेगवेगळे आहेत, म्हणजेच अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतो आपण. निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन पी सोबत, मध्ये अँड, पण निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन पी सोबत, मध्ये अँड आला. परत निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ आर सोबत. हाही कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झाला. हे टोटल पार्ट आला आहे, इथे हा एक पार्ट आला आहे. ओव्हरऑल स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आणि त्याच्या बाहेर जो पार्ट येतो ॲज इट इज. सो बाहेरचा पार्ट ह्या पॉईंटपर्यंत आलो आहे. फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून हे स्ट्रक्चर आलं आहे. आता चेक करा, लॉ यूज केला तर डिस्ट्रीब्युटिव्हचं मिनिंग आहे, ज्या वेळेस आपण डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करतो तर बऱ्याच वेळेस कॉम्प्लिमेंट भेटतो. चेक करा, दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटचं स्ट्रक्चर आलं आहे. हे सारखे आले पा. क्यूचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू सोबत, म्हणजे ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन आहे. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन काय राहतं, फॉल्स. तसं याच्यात पण आलं आहे. ट्रू फॉल्सचं ॲडिशन आहे, ॲडिशन काय राहते, ट्रू. तर बाकी म्हणजे ह्या दोघी ब्रॅकेटचा रिझल्ट ट्रू फॉल्समध्ये आला आहे, बाकी सर्व सेम असणार आहे. तर हा स्क्वेअर ब्रॅकेट ॲज इट इज. त्यामधला पार्ट आता आपण नोट करतो आहे. हा झाला फॉल्स. फॉल्सचं ऑर ऑपरेशन ह्या ब्रॅकेटसोबत. ठीक आहे, हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अँड परत हा दुसरा कर्ली ब्रॅकेटमध्ये हा ट्रू झाला आहे. ट्रूचं अँड ऑपरेशन ह्या ब्रॅकेटसोबत. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाला. बाहेर पी अँड आर ॲज इट इज. सो नेक्स्ट स्टेप, फॉल्सची ॲडिशन ब्रॅकेटसोबत आहे. फॉल्स म्हणजे 0, 0ची ॲडिशन. हा ब्रॅकेट जर ट्रू राहिला असेल, ट्रू असेल तर रिझल्ट काय येईल, फॉल्स असेल तर, म्हणजे रिझल्ट कोणासारखा येतो आहे, ब्रॅकेट, म्हणजे इथे ब्रॅकेट येईल. सेम थिंग हिअर. ट्रूचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत आहे. आता ट्रूचं आहे, जर फॉल्सचं मल्टिप्लिकेशन राहिलं असतं तर हा टोटल फॉल्स झाला असता. पण ट्रूचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटसोबत आहे, तर रिझल्ट ब्रॅकेटवर डिपेंड करतो. ब्रॅकेट जर फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स होऊन जाईल. म्हणजे आता पुढची स्टेप, याचा रिझल्ट ब्रॅकेट येतो, याचा रिझल्ट ब्रॅकेट येतोय, बाकी सर्व सेम. एवढं नोट करा. 1-2 स्टेप फक्त बाकी. क्यू अँड आर अँड ऑपरेशन निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ आर. पीचं अँड ऑपरेशन ॲज इट इज. ठीक आहे, ह्या पॉईंटपर्यंत पोचलो आपण. पुढची आता एक स्टेप फक्त लागणार आहे.
ठीक आहे. लक्ष द्या जरा, हे इम्पॉर्टंट आहे. ह्या पॉईंटपर्यंत नोट झाला असेल तर पुढचं लास्ट स्ट्रक्चर पहा. ब्रॅकेटच्या बाहेर ही टर्म आहे. यांच्यात जर काही कनेक्शन असेल तर ते पहिले चेक करून घे. जर ह्या दोघी टर्म सारख्या बनल्यात कॉम्प्लिमेंटमध्ये तर पॉसिबल आहे. पण पहा आता कॉम्प्लिमेंट म्हटलं तर मी याच्यातनं निगेशन जर बाहेर घेतला तर हा पी अँड आर असेल. इथे पी का? जर पी राहिला असतं तर निगेशन घेऊन डायरेक्ट आन्सर झाला असतं कॉम्प्लिमेंट. पण हा पी तरी ते क्यू आहे, मॅच होत नाही आहे. म्हणजे हा बाहेर कॉम्प्लिमेंट घेऊन फायदा नाही. मग आता हे स्ट्रक्चर असं झालं आहे की ही टर्म वेगळी आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी. ऑब्झर्वेशन करा, हे स्ट्रक्चर जस्ट लाईक ह्यासारखं आलं. पी अँड क्यू ऑर ऑपरेशन आर म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे जस्ट लाईक यासारखं पहा, पी अँड क्यू बाहेर ऑर ऑपरेशन आर. तर याला आपण सॉल्व करायचं म्हटलं तर आरचं ऑर ऑपरेशन म्हणजेच डिस्ट्रीब्युशन करतो आपण, आरचं ऑर ऑपरेशन ह्या दोघांसोबत. तर हे सेम स्ट्रक्चर मी इथे अप्लाय करतो, फक्त आरच्या जागी पूर्ण ब्रॅकेट घेतो आहे. ह्या ब्रॅकेटला ॲज इट इज मध्ये पाठवतो आहे. म्हणजे ह्या ब्रॅकेटचं ऑर ऑपरेशन ह्या दोघांसोबत नोट करतो आहे. हे पाहून घ्या, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह असं पण पॉसिबल आहे, कारण की हाच ऑप्शन होता. ब्रॅकेटचं ऑर ऑपरेशन पहिले ब्रॅकेट नोट केला, पी अँड आर याचं ऑर ऑपरेशन कोणासोबत? याच्यासोबत, क्यू अँड आर. हे झालं एक कंप्लीट. मध्ये अँड आहे तर अँड ॲज इट इज. परत पुढचं स्ट्रक्चर, ही टर्म इथे ऑर ऑपरेशन परफॉर्म करते. परत पीचं अँड ऑपरेशन, पी अँड आर म्हणजे या ब्रॅकेटचं ऑर ऑपरेशन याच्यासोबत, ती टर्म ॲज इट इज. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ आर. हे जे स्ट्रक्चर यूज केलं आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असा पण यूज करता येईल, डिस्ट्रीब्युटिव्ह. सो हे आलं आहे. आता चेक करा जरा यांच्यामध्ये काही पॉसिबिलिटी आहे का. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर इलेमेंट वेगवेगळे आहेत, पण आरचं अँड ऑपरेशन कॉमन घेता येईल. आरचं अँड ऑपरेशन कॉमन. सो आरचं अँड ऑपरेशन कॉमन घेतला तर इथे बाकी राहतो आहे पी ऑर क्यू. हे आलं. पुढचा पार्ट अँड. ह्याच्यात ऑब्झर्वेशन करा, आता हे दोघी सारखे आहेत. पाहता हा पी अँड आर आहे. जर याच्यातनं निगेशन बाहेर घेतला तर पी अँड आरच होऊन जाईल. निगेशन बाहेर घेतला तर निगेशन बाहेर, हा झाला पी अँड आर. म्हणजे हे स्ट्रक्चर डायरेक्ट एकमेकांचं कॉम्प्लिमेंट बनलं आहे. सो कॉम्प्लिमेंटचा रिझल्ट ट्रू फॉल्स असतो. लास्ट स्टेप आन्सर त्याच्या अकॉर्डिंग सर्किट दिलेला आहे. सो लास्ट केस आहे. याच्यात हा ट्रू तर हा फॉल्स आहे. ट्रू फॉल्सची ॲडिशन, ट्रू फॉल्स म्हणजे 0 1ची ॲडिशन काय 1. म्हणजे याचा रिझल्ट काय येईल 1 म्हणजेच काय ट्रू. बाकी हे सेम. सो लास्ट स्टेप, या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ट्रू सोबत आहे. ब्रॅकेट जर फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स येईल, ट्रू असेल तर ट्रू. म्हणजे रिझल्ट डिपेंड ऑन ब्रॅकेट. सो लास्ट स्टेप फक्त ब्रॅकेट बाकी राहतो आहे आणि हेच आपला आन्सर आहे. ऑप्शनच्या अकॉर्डिंग तुम्हाला तो ब्रॅकेट जो आहे त्याचं सर्किट बनवायचं आहे. पास सर्किट ज्यामध्ये S3 सिरीजमध्ये पाहिजे अँड म्हणजे सिरीजमध्ये पी S1 S2 पॅरललमध्ये असले पाहिजे. ऑप्शन बी. S3 सिरीजमध्ये S1 S2 पॅरललमध्ये असले पाहिजे. तर काही क्वेश्चन असेही असू शकतात. कुठलंही कंडिशन आली तरी पण सिम्पल आहे. ते थोडं स्टेप बाय स्टेप फक्त सॉल्व करत जायचं आहे.
हे झालं असेल तर याचं अल्टरनेट जे सर्किट होतं ते ड्रॉ करायचं आहे. किंवा आता 4 ऑप्शन आहेत, जर पाहिलं तर ते एवढे काही सिम्पल स्ट्रक्चर आहे, ते पण ड्रॉ करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. सर्किट ड्रॉ करा. द गिवन फॉलोइंग सर्किट इज इक्वलंट टू, याला सॉल्व करून जे आन्सर येणार आहे त्याचं इक्वलंट सर्किट आपल्याला पाहिजे. सो सर्किट फक्त क्वेश्चनचं सर्किट आणि डायरेक्ट आन्सरचं सर्किट ड्रॉ केलं तरी चालणार आहे. पहिले सिम्बॉलिक फॉर्म बनवायचा. नाव पी अँड निगेशन ऑफ क्यू हा झाला फर्स्ट पार्ट. और सेकंड ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड क्यू. और थर्ड ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर हा आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये टोटल स्ट्रक्चर पाहिलं किंवा सर्किटमध्ये 6 स्विचेस आहे. आन्सरमध्ये जर पाहिलं तर मोस्टली 2 स्विचेस दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला याला सॉल्व करून 2 स्विचेसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आता जनरली वेगवेगळे जर ब्रॅकेट आलेत तर आपण कुठल्या तरी 2 ब्रॅकेट्समध्ये कोणता एलिमेंट कॉमन आहे ते चेक करतो. कॉमन का? कारण की मध्ये पाहता अँडची साईन आहे, बाहेर ऑर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करावं लागणार आहे. सो फर्स्ट सेकंडमध्ये काही कॉमन नाही, बट सेकंड थर्डमध्ये आहे निगेशन ऑफ पीचं अँड ऑपरेशन. जर तुम्ही फर्स्ट थर्ड घेतला असता तर निगेशन ऑफ क्यूचं अँड ऑपरेशन कॉमन घेऊन पण आन्सर आलं असतं फर्स्ट आणि थर्डमध्ये. पण सिम्पल काय आहे, सेकंड अँड थर्ड. सो फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज. सेकंड अँड थर्डमध्ये निगेशन ऑफ पीचं अँड ऑपरेशन कॉमन. सो रिमेनिंग पार्ट आहे क्यू और निगेशन ऑफ पी बाहेर घेतलं तर निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, हे आलं आहे. निगेशन ऑफ पीचं अँड ऑपरेशन कॉमन घेतलं तर क्यू अँड ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू बाकी राहील. लॉचा जर विचार केला तर लॉ तुम्ही यूज केला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर कॉम्प्लिमेंट भेटतो. कॉम्प्लिमेंटच्या नुसार ट्रू फॉलची ॲडिशन आहे. ॲडिशन म्हटलं तर काय होऊन जाईल तो रिझल्ट ॲडिशन. ट्रू फॉलची ॲडिशन म्हटलं तर 0 1ची ॲडिशन 1. मल्टिप्लिकेशन फॉल्स राहतं, बाकी सेम. पीचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू सोबत. सो पीचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू सोबत ॲज इट इज. और हा जो पार्ट आहे निगेशन ऑफ पीचं अँड ऑपरेशन ट्रू सोबत आहे. जर फॉल्स सोबत राहिलं असतं तर रिझल्ट फॉल्स झाला असता, बट आता ट्रू सोबत आहे तर रिझल्ट हा निगेशन ऑफ पीवर डिपेंड करतो. कारण की निगेशन ऑफ पी जर फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स येईल, ट्रू असेल तर ट्रू येईल. सो रिझल्ट डिपेंड ऑन निगेशन ऑफ पी. याला आपण म्हणतो आयडेंटिटी. सो लास्ट केस हे आलं आहे. याच्यामध्ये टोटल 3 स्विचेस आहे. आपल्याला पाहिजे 2 स्विचेस, म्हणून याला पण सॉल्व करावं लागेल. सो इथे अँड आहे, बाहेर ऑर आहे,
म्हणजे स्ट्रक्चर जस्ट लाईक यासारखं आलं ए प्लस बी मल्टिप्लाय बाय सी. तर काय करणार सी मल्टिप्लाय मध्ये सीला मल्टिप्लाय करणार म्हणजे हा काय होऊन जाईल सी मल्टिप्लाय बाय ए प्लस सी मल्टिप्लाय बाय बी. सेम थिंग निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन पी सोबत अँड परत निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू सोबत. इथे आपण यूज केला आहे अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह यूज केला तर कॉम्प्लिमेंट भेटला पा पुन्हा. ट्रू फॉलची ॲडिशन ट्रू बाकी सर्व सेम. सो हा ट्रू आहे. निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. लास्ट केस लास्ट कंडिशन आहे. ट्रूचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट सोबत आहे. ब्रॅकेटचा रिझल्ट फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स, ट्रू असेल तर ट्रू. सो रिझल्ट डिपेंड ऑन ब्रॅकेट. सो हे आन्सर आहे निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅश और S2 डॅश. S1 डॅश और बाकी कोणाचं आहे. हे परत तेच आहे पी इज S1 क्लोज वगैरे हे सारखंच आहे. तुम्ही डायरेक्ट एवढं नोट कर ह्याच्यात काय सांगितलं हे जे सर्किट आहे त्याचं इक्वलंट सर्किट फाइंड करण्यासाठी सांगितलं. तर एवढंच नोट करा फाइंड इक्वलंट सर्किट आणि हे ड्रॉ करा. हा आपला क्वेश्चन आहे. फाइंड इक्विव्हॅलेंट सर्किट. फाइंड इक्विव्हॅलेंट सर्किट आणि हा क्वेश्चन हे त्याचे ऑप्शन्स. जो सिम्बॉलिक फॉर्म आहे ठीक आहे हे स्ट्रक्चर याचा आता सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही नोट करणार देन सिम्प्लिफाय करणार. सर्किटमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड टोटल 3 पार्ट्स आहेत. सो फर्स्ट पार्ट ज्यामध्ये 2 स्विचेस सिरीजमध्ये आहे आणि पुढचे 2 स्विचेस पॅरललमध्ये ऑर ऑपरेशन पॅरलल असं दाखवू शकतो आपण. निगेशन ऑफ पी अँड ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू सोबत पुढचं पी और क्यू आहे. मी याला ब्रॅकेट नाही दिला असं दिलेलं त्यांनी
ऑर ऑपरेशन पुढच्या ह्या दोघांचं हे स्ट्रक्चर झालं. याचं ऑर ऑपरेशन पुढचे दोघी स्विचेस ऑरमध्ये साईन सेम असेल तर तुम्ही ब्रॅकेट प्रत्येकाला सेपरेट देऊ शकतायत किंवा कंबाईन करायचं तर कंबाईन करू शकताय. तर याला मी कंबाईन करतो आहे. सेम साईन असल्यामुळे हे पॉसिबल आहे. फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट हा झाला. पुढचा हा पार्ट झाला आहे. अँडमध्ये S3 आहे म्हणजे आर. परत त्या पुढचं ऑपरेशन अँडमध्येच आहे, सिरीजमध्येच आहे. परत त्यामध्ये S1 S2 P अँड Q याचं ऑर ऑपरेशन आहे निगेशन ऑफ P अँड Q सोबत. ठीक आहे, हे आहे ओव्हरऑल स्ट्रक्चर. चेक करा जरा. ठीक आहे, आता चेक करा. जे 3 एलिमेंट्स आलेत, हा फर्स्ट सेकंड थर्ड. पहिले फर्स्ट आणि थर्ड याला सॉल्व करूया. आर तर सिंगल असल्यामुळे याच्यात चेक करा. हे दोघी एलिमेंट जे आहेत ते एकमेकांना अपोजिट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. जर मी याच्यातनं निगेशन बाहेर घेतला तर तो P और Q होऊन जाईल. म्हणजे डायरेक्टली कॉम्प्लिमेंट बनवू शकतात. P और Q निगेशन बाहेर, बाकी सर्व सेम. म्हणजे याचा रिझल्ट डायरेक्ट ट्रू फॉलची ॲडिशन आहे. दॅट इज ट्रू. म्हणजे पुढे जाऊन ट्रू डायरेक्ट नोट करणार. पाहून घ्या, याच्यातनं निगेशन बाहेर घेतलं तर हे झालं ना डायरेक्ट. हे दोघी सारखे आले पा, फक्त कॉम्प्लिमेंटमध्ये आलं बाहेर निगेशन असेल तर हा ट्रू तर हा फॉल्स. सो पुढे जाऊन याचा रिझल्ट तुम्हाला ट्रू फॉलची ॲडिशन म्हटलं तर काय भेटणार आहे? ट्रू. पूर्ण ब्रॅकेटचा रिझल्ट. पुढचं पाहूया. अँड आर ॲज इट इज. हां, याच्यात काय आहे ते चेक करा. ह्यामध्ये इथे ऑर आहे, हे दोघी एलिमेंट वेगवेगळे आहेत. तर याच्यात एक काम करता येईल, अँड ऑपरेशन अलॉंग विथ Q कॉमन घेता येईल. Qचं अँड ऑपरेशन कॉमन. काय बाकी राहिलं? P और निगेशन ऑफ P. P और निगेशन ऑफ P. तर हा पण कॉम्प्लिमेंट भेटला आहे. सो याचा रिझल्ट काय असेल? ट्रू फॉलची ॲडिशन. ट्रू. सो नेक्स्ट स्टेप आता पुढची स्टेप. हा पूर्ण पार्ट ट्रू झाला आहे. याचं अँड ऑपरेशन आर सोबत आहे. परत इथे अँड होता फक्त. अँड ऑपरेशन ह्या ब्रॅकेट सोबत आहे. ब्रॅकेटमध्ये आता बाकी राहिला आहे Q अँड ट्रू. लक्ष द्या, 1-2 स्टेप बाकी आहेत फक्त आन्सर. चेक करा. आता इथे सर्वांची साईन सेम आहे. फर्स्ट सेकंड थर्ड. फर्स्ट सेकंड थर्ड टर्ममध्ये अँड ऑपरेशन आहे. तर याला मी ब्रॅकेट दिले चालेल. ट्रूचं मल्टिप्लिकेशन आर सोबत. ट्रूचं मल्टिप्लिकेशन आर सोबत आहे. आर जर फॉल्स असेल तर रिझल्ट काय होऊन जाईल? फॉल्स. म्हणजे रिझल्ट डिपेंड ऑन आर. अँड इथे Qचं अँड ऑपरेशन ट्रू सोबत आहे, त्यासारखंच आहे. म्हणजे रिझल्ट डिपेंड ऑन Q. सो आर म्हणजे S3 S2 सिरीजमध्ये असले पाहिजे. पा बी मध्ये S1 S2 आहे म्हणजे PQ आहे. हा PQ का? सीज ऑप्शन नोट करा. पाहून घ्या जरा. सिम्पल आहे ते. स्टेप बाय स्टेप पाहिलं तर सर्व पॉसिबल आहे. ठीक आहे, हे सर्किटच्या अकॉर्डिंग क्वेश्चन होते. 1-2 क्वेश्चन फक्त मिसलिनियस फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजेच त्याचं स्ट्रक्चर पण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ट्रू फॉलचं. पण क्वेश्चनचं पॅटर्न अंडरस्टँड करा तर समजेल.
क्वेश्चन आहे, हे PDF फॉर्मॅटमध्ये लागल्यास भेटून जाईल. काही क्वेश्चन फक्त मी दाखवतोय, लक्ष द्या. तसं आता हा क्वेश्चन आहे, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन ऑल ऑफ इट्स साइड्स आर इक्वल. हे स्टेटमेंट 1 दिलेलं आहे. इफ देनचं म्हणजे इम्प्लिकेशनचं P इम्प्लाइज Q. स्टेटमेंट 2 आहे, ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल देन इट इज स्क्वेअर. ओके, तर आता हे दिलेलं आहे स्टेटमेंट 2 कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट 1 किंवा स्टेटमेंट 2 इज अ निगेशन ऑफ स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 2 इज अ इनवर्स ऑफ स्टेटमेंट 1. म्हणजे याच्यामध्ये इनवर्स, कन्वर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन असंच काहीतरी विचारलं स्टेटमेंट 1 आणि 2 मध्ये. तर अशा टाईपचा क्वेश्चन आला तर स्टेटमेंट जे 1 आहे त्याचा पहिले सिम्बॉलिक फॉर्म नोट करायचा. सो इफ क्वाड्रिलॅटरल, सो याला P घेतो आपण, देन ऑल ऑफ इट्स साइड्स आर इक्वल, हा Q. सो आपल्याला दिलेला आहे P इम्प्लाइज Q. स्टेटमेंट 1 आहे P इम्प्लाइज Q. पुढचं स्ट्रक्चर स्टेटमेंट 2 मध्ये ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल, ऑल साइड म्हणजे हे दिलं आहे पहा, ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल म्हणजे कोण दिलेला आहे Q. देन म्हटलं तर हे इफ देन सारखंच रोल प्ले करतं. काही वेळेस इफ न देता असं पण दिलेलं राहतं, पण हा इफ देनच आहे. म्हणजे हा Qचं इम्प्लिकेशन आहे कोणावर, इट इज स्क्वेअर. इट इज स्क्वेअर म्हणजे कोण स्क्वेअर आहे, क्वाड्रिलॅटरल. म्हणजे हा कोण आहे P. हा आहे आपला स्टेटमेंट नंबर 2. सांगा स्टेटमेंट 1 आणि 2 मध्ये काय रिलेशन आहे. स्टेटमेंट 2 इज अ कन्वर्स ऑफ स्टेटमेंट 1. तर ऑलरेडी हे आपण पाहिलं होतं स्ट्रक्चर, ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंग हे भेटून जाईल, फक्त काही टर्म्स अंडरस्टँड करा. आता क्वेश्चनमध्ये तसं स्ट्रक्चर दिलं आहे आणि ऑप्शनमध्ये सांगितलं की A, C आर ट्रू. म्हणजे हे जे ABC आहे ते ट्रू फॉल्सच्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे. A, C आर ट्रू while B इज अ फॉल्स. A इज अ ट्रू, B अँड C फॉल्स. तर याचं मिनिंग आहे आपल्याला ABCची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता याचं जर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर इफ म्हटलं तर पाहता हे स्टेटमेंट 3 + 2 याला मी P घेतो आहे. देन असल्यामुळे पुढचं स्टेटमेंट Q घेतो आहे. पहिले मी असं नोट करून घेतलं, सिम्बॉलिक फॉर्म नोट केला आहे. P म्हणजे 3 + 2 इज इक्वल टू 7, Q म्हणजे 4 + 3 इज इक्वल टू 8. P इम्प्लाइज Q. आता ट्रू फॉल्स चेक करूया. 3 + 2 7 असतो का, हां म्हणजे हा काय आहे फॉल्सचं इम्प्लिकेशन. 4 + 3 7 असतो, बट त्यांनी काय दिलेलं आहे 8, म्हणजे आपण काय आहे फॉल्स. फॉल्सचं इम्प्लिकेशन फॉल्सवर ट्रू, म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली ट्रू. तर ऑप्शनमध्ये ए ट्रू पाहिजे आपल्याला. पण तेच आहे, फक्त विचारताना ते स्ट्रक्चर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तसं आता सेकंड पॅरामीटर इफ 5 + 2, आता इफ देन आहे तर परत मी हे नोट करतो P इम्प्लाइज Q. नाव इफ 5 + 2 इज इक्वल टू 7, राईट आहे की रॉंग आहे, ट्रूचं इम्प्लिकेशन आता अर्थ इज फ्लॅट, फॉल्स की राईट. हां व्हेरी गुड. चला पुढे सांगा मग. बरं, ट्रूचं इम्प्लिकेशन फॉल्सवर फॉल्स, ठीक आहे. दोघी झालेत. आता पुढचा अजून एक दिलेलं आहे A, B झाला आहे. लास्ट जो C स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये इफ बोथ A अँड B म्हटलं तर हे स्ट्रक्चर त्यांनी हे याचं सांगितलं आहे आर ट्रू. A अँड B आर ट्रू म्हटलं तर हे स्ट्रक्चर A अँड B, मी फक्त त्याचा सिम्बॉलिक नोट करतोय. A अँड B आर ट्रू, देन म्हटलं तर इम्प्लिकेशन कोणावर आहे 5 + 6 त्याला R घेतोय. A अँड Bचं इम्प्लिकेशन Rवर आहे. सो आता त्यांनी काय सांगितलं आहे बोथ A अँड B आर ट्रू, हा ट्रू आहे. याचं इम्प्लिकेशन 5 + 6 11वर आहे. 5 + 6 11, ओके. म्हणजे आपण काय ट्रू. सो हा झाला ट्रूचं मल्टिप्लिकेशन ट्रू सोबत ट्रूचं इम्प्लिकेशन ट्रूवर ट्रू. तर रिझल्ट हां, तर A ट्रू आहे, B फॉल्स आहे, C ट्रू आहे.
स्ट्रक्चर तेच आहे, फक्त विचारताना काय विचारतील त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे, एवढं नोट करा.